आज आपण पाहणार आहोत मेडिटेशन कसं करायचं. त्यामुळे सगळ्यांनी चला डोळे बंद करा. एक हात मांडीवर ठेवा, दुसरा हात दुसऱ्याच्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डोळे बंद करून कोणताही विचार करू नका. आता सुरू करूयात. ओम 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 ओम. तर असं काही मेडिटेशन करून तुम्ही नक्की दमला असाल. ऍक्च्युअल मेडिटेशन, ऍक्च्युअल ब्रिदिंगची टेक्निक काय आहे मी तुम्हाला सांगतो. आजचं माझं बोलणं हे विज्ञान भैरव तंत्र याच्यावरती फार जास्त अवलंबून असणार आहे. विज्ञान भैरव तंत्र आधी काय ते सांगतो. पार्वतींनी महादेवांना काही प्रश्न विचारले, त्याची उत्तरं दिली आणि त्यामध्ये 112 श्वसनाचे विधी दिले आहेत. तर श्वसन हे आपल्या शास्त्रांमध्ये फार महत्वाचं आहे. श्वसनाने मेडिटेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही आश्चर्य कराल की तुम्ही एका जत्रेमध्ये पण मेडिटेशन करू शकता, काम करताना पण मेडिटेशन करू शकता, उभ्या उभ्याने मेडिटेशन करू शकता आणि 30 सेकंदात पण मेडिटेशन करू शकता. एखादं काम करत असतानाच मेडिटेशन चालू ठेवू शकता. याचं एक उदाहरण देतो. आता तुमच्याच रूममध्ये आजूबाजूला बघा काहीतरी बारीक आवाज येत असेल. नीट ऐका. याआधी तुम्ही कधी तो आवाज ऐकला नसेल. बारीक येतोय, बारीक येतोय, येतोय बारीक. ओके, थांबा. आता ज्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही त्या आवाजाकडे लक्ष द्या, त्यावेळेस तुमच्या मनात कोणताही विचार आला नाही. दॅट इज द मेडिटेशन. बरेच लोक डोळे बंद करतात आणि जगभराचं विचार करत बसतात. सो दॅट इज नॉट द मेडिटेशन. डोळे बंद केलेत आणि जो कोणता विचार तुझ्या मनात येतोय तो शांतपणे त्याला वाहून देत जाणं. त्याच्यावर कुठलीही कमेंट न करणं किंवा त्याच्यावर कोणतीही भावना व्यक्त न करणं, हे मेडिटेशन माझ्या शब्दात मी म्हणेन. आता काही मेडिटेशनची मी तुम्हाला झलक दाखवतो आणि ते असं का झालं हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सगळ्यात आधी एक ब्रीदिंग घ्या, श्वास घ्या, तो श्वास सोडा. पुन्हा एकदा हे करा. तुम्हाला घशाच्या मध्ये तो श्वास फिरताना दिसेल. तुम्ही स्वतःहून ट्राय केला. श्वास घ्या, श्वास सोडा. घशाच्या मध्ये असं गोल तुम्हाला काहीतरी जाणवेल. ओके, त्याकडे लक्ष द्या. 2-3 श्वास घ्या आणि त्याकडे लक्ष द्या. बघितलं, ज्यावेळेस श्वसनाची क्रिया चालू असते त्यावेळेस तुम्ही प्रेझेंटमध्ये प्रेझेंट असता. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही श्वसनावरती लक्ष देता त्यावेळेस कोणत्याही म्हणजे मेडिटेशन चालू असतं. मेडिटेशन हे असं आहे की मेडिटेशन झालं पाहिजे. मेडिटेशन करायची गरज नाही वाटली पाहिजे. ते चालता चालता पण होऊ शकतं, झोपल्या झोपल्या पण होऊ शकतं, बसल्या बसल्या पण मेडिटेशन होऊ शकतं. त्यामुळे मेडिटेशन ही क्रिया याची सवय तुम्हाला लागायला हवी. आणखीन एक एक्झाम्पल देतो. श्वास घ्या आणि जितका वेळ होईल तितका वेळ तो श्वास दाबून ठेवा. त्याच्यानंतर हळूहळू करून तो श्वास सोडा. ठीक आहे. आता पुन्हा एकदा तुम्हाला हे करायचंय, पण एक गोष्ट ऑब्झर्व करायची आहे की ज्यावेळी श्वास थांबतो त्यावेळी तुमच्या मनात कोणताही विचार येणार नाही. ट्राय करून बघा. पाहिलं, शरीराला श्वासाची गरज असते आणि शरीर फक्त श्वास 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 असंच मागत असतो आणि त्यावेळी कोणताही विचार तुमच्या मनात येत नाही. आणखीन छानसं मेडिटेशन सांगतो. डोळे बंद करा. आता व्हिज्युअलाइज करा की तुमच्या 2 छातींना तराजूचे 2 काटे लटकलेले आहेत. इमॅजिन करा, दोन्ही छातींना 2 तराजूचे काटे लटकलेले आहेत. आता इमॅजिन करा की तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये त्या तराजूच्या काट्याचा हात जो असतो तो स्थित आहे. तुम्ही तो तिथे ठेवला आहे. आता तुमच्या छातीचे दोन्ही काटे इम्बॅलन्स झालेले तुम्हाला दिसतील. हे तुम्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करा. ही जादू आहे की नाही? ही मेडिटेशनची जादू आहे. मी तेच म्हणतो की एखादी गोष्ट करत असताना फक्त तीच गोष्ट करणं म्हणजे पण मेडिटेशनच म्हणता येईल. यामध्ये काही वाद नाहीये. त्यामुळे श्वसनाची याच्यात श्वसन फार महत्वाचं ठरतं. आता यासाठी तुम्ही श्वसनावर तुमच्या कसं लक्ष केंद्रित करू शकता हे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी श्वसन तुम्ही घेऊन बघा. त्याच्या आधी पोटावर हात ठेवा. श्वास बाहेर सोडा, आत घ्या, बाहेर सोडा, आत घ्या. हे केल्यानंतर एक लक्षात ठेवा,
की नॅचरली ब्रीदिंगचा पॅटर्न काय पाहिजे, श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे, म्हणजे भरपूर हवा तुम्ही पोटात साठवू शकाल, आणि श्वास सोडताना ते आत दबलं गेलं पाहिजे. ही सवय जर तुम्हाला नसेल तर यासाठी काय करायचं, झोपताना आधी शवासनामध्ये म्हणजे असं पूर्ण प्लेन पाठीवर झोपायचं, त्यानंतर पोटावरती थोडंसं वजन ठेवायचं, म्हणजे पुस्तकं असतील 1-2 पुस्तकं ठेवायची आणि ही ब्रीदिंग प्रॅक्टिस करायची. त्यानंतर दुसरं, ज्यावेळेस तुम्ही हे झोपून ट्राय कराल त्यानंतर बसल्या बसल्या श्वसनाचा सेम पॅटर्न ट्राय करायचा, की पोट बाहेर श्वास सोडताना पोट बाहेर, श्वास घेताना पोट आत, ह्या पॅटर्नमध्ये तुम्ही करा. ज्यावेळेस चालत असता हळूहळू चालताना सुद्धा श्वासाकडे लक्ष द्यायला सुरू करा आणि श्वासाचा एक पॅटर्न ऑब्झर्व करा. त्यामुळे काय होईल, श्वासावर केंद्रित केल्यामुळे तुम्ही एकतर पास्टचा विचार करणार नाही किंवा फ्युचरमध्ये येणाऱ्या अडचणींचा विचार करणार नाही, तुम्ही फक्त प्रेझेंटचाच विचार कराल. सो हे श्वासाची जादू आहे. याच्यापेक्षा मेडिटेशन मला काय वाटत नाही. मी पुन्हा एकदा म्हणेन की मेडिटेशन हे करायचं नसतं, मेडिटेशन हे होऊन जातं, शांतपणे स्मूथली होऊन जातं. त्यामुळे मेडिटेशन करण्याच्या आधी समजून घेणं फार जास्त गरजेचं आहे. हे सोडता मेडिटेशनवरती तुम्हाला काही प्रश्न असतील, लाईक कुंडलिनी योग किंवा म्हणजे योगाचा प्रकार म्हणता येईल, पण कुंडलिनी काय आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद.